नाही, मी सदिच्छा भेट दिली यात गैर काहीच नाही. भास्कर जाधव यांना मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे असं कळल्यावर त्यांच्या कार्यालयाने माझ्या कार्यालयाशी संपर्क केला. माझ्या सचिवाशी त्यांच्या कार्यालयाने संपर्क केला. त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त केली गेली असं मला सांगण्यात आलं, की नमन, खेळ आणि जाखडी याला जे अनुदान देण्याचा निर्णय आपण केला, दशावताराच्या प्रायोगिक अनुदानात जी दुप्पट वाढ केली, या दोन्ही गोष्टी ज्या सरकारने लोककला आणि लोककलावंतांच्या हिताच्या केल्या, याच्यावर भास्कर जाधव सुद्धा सभागृहात बोलले होते. आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा आणि शुभकामना देण्याचा विचार माझ्या कार्यालयाशी, माझ्या सचिवाशी मांडला. मी त्याला होकार दिली. मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला जिल्ह्याच्या ज्या भेट द्यायला गेलो, तिथून 2 गाळे सोडून भास्कर जाधव यांचं कार्यालय आहे. त्यामुळे त्यांच्या केलेल्या आव्हानाला मी प्रतिसाद देऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यावेळेला ते कार्यालयात नव्हते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी भास्कर जाधव यांनी सन्मान करायला सांगितला म्हणून माझा सन्मान केला. मला वाटतं सांस्कृतिक कार्यालय मंत्रालयाचा मंत्री म्हणून अशा पद्धतीच्या सांस्कृतिक आणि लोककलेच्या विषयामध्ये एकमेकाबद्दल आदरभाव असणं याच्यात काही गैर असण्याचं कारण मला वाटत नाही.